माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाचे तुकडे होताना पाहते मी। आई, अगं मी तर कायमच सुखाची शांतीची आशा केली, त्यासाठीच करुणा भागत आले मी तुझी, पण सगळं उलटच घडतंय। काय चुकलं माझं? कसली शिक्षा देतेस तू मला आई? कसली शिक्षा देतेस? हवंय अजून? काय चुकलं माझं? काय चुकलं? खरं तर मला तुमच्या आधाराची गरज आहे। जीव तोडून आपण ते आपलं घर उभं केलं, आपल्या डोळ्यासमोर ते जळून गेलं। त्या मुलांना पोटाशी धरून मी इथे आणलं, वाढवलं, सावरलं, आणि तीच मुलं आज एकमेकांची भांडतायत। सगळं विखरून जातंय हो। एकमेकांचे हात धरण्याऐवजी एकमेकांवर हात उगारतायत। काय करू मी? काय करू? आई, आई काय चुकलं माझं? तुला माझी दया काय येत नाही का आई? मी काही प्रायश्चित्त घेईन, पण माझ्या कुटुंबाला एकत्र ठेव आई, माझ्या कुटुंबाला एकत्र ठेव। मला मंदिर बांधायचंय आई, मला मंदिर बांधायचंय। रंगराव आईवर प्रहार करत होता मी, तसं होऊ दिलं नाही। मला मंदिर बांधायचंय। मंदिर? मला सावकाराचे पैसे द्यायचे, सावकाराचे पैसे द्यायचे, मंदिर बांधायचे। मंदिर बांधेन असं मी देवी पुढे कबूल केलं होतं, तसा वसा घेतला होता मी, पण घेतला वसा मी टाकून दिला। आई मला क्षमा कर आई, क्षमा कर। भटकलेल्या भक्ताला तू मार्गाला लावलंस आई। मी मंदिर बांधणार, आपण मंदिर बांधायचं, आपण मंदिर बांधायचं। मंदिर बांधणार मी तुझं, मंदिर बांधणार। हो, नाही नाही नाही, हे आपल्याला नाही पटत। मला तर अजिबात नाही पटत। हा न्याय नाही, हा न्याय नाही आहे। म्हणजे एका पोराला पाठीशी घालायचं, तो चुका करतोय हे दिसतंय तरी त्याला पाठीशी घालायचं, आणि दुसऱ्या पोराशी असं अशी वागणूक त्याला द्यायची? हा न्याय नाही। पोटच्या पोरांची अशी वागणूक मला नाही पटत, मला पटत नाही। तुम्हाला पटतंय का? हो, असं काय बोलताय? वसुधा बहिणी अशा नाही आहे तो। हे बघ निशा, ह्यांचं ऐकून तू उगाच नको ते मनात आणू नकोस, आणि घर सोडायचा विचार तर अजिबात मनात आणू नकोस। नाही, खरं आहे जे आहे ते, म्हणजे जे आहे ते आहे। आईचा हा पक्षपात मला नेहमीच जाणवायचा, पण मी तिकडे लक्ष दिलं नाही। बरोबर आहे,
अगदी बरोबर आहे. असंच होत. आपण जाऊ दे म्हणत सोडून देतो आणि राईचा पर्वत कधी झाला हे आपल्याला कळत सुद्धा नाही. अगदी बरोबर आहे तुझं. बरं, ते जाऊ दे. उद्या मी जॉन्सन्स केमिकलच्या सीईओ बरोबर एक छोटंसा डिनर ठेवलं. म्हणजे तू, मी आणि त्यांची काही माणसं. तर आपण जाऊया. कशी वाटते कल्पना? अहो मी तिथे अहो, अर्जुन पाटलांचं जावई आहात तुम्ही. आता तुम्हाला थोरा मोठ्यांमध्ये उठायची बसायची सवय करून घेतली पाहिजे. आणि काय आहे, मुख्य म्हणजे तुमच्यात गुणवत्ता आहे. हो, खरं सांगतो. कारण अजूनपर्यंत तुम्ही एका कोळशाच्या खाणीतच पडून होतात, बाकी काही नाही. गुणवत्ता आहे तुमच्यात. आता काय आहे, आमच्या हातानं जर पैलू पडले तर हिऱ्यासारखे चमकाल. काय हो? तुम्ही का तात्काळ तुम्हा जा वर जा, नाहीतर म्हणाल माय लेकींना हितगुज करायला वेळच मिळाला नाही. काय जावंय बापू? हो ना. आज घर कसं भरल्यासारखं वाटतंय ना. आता दोन्ही घरं एकत्र यावीत एवढीच इच्छा. निशा, चल. जावय बापू, अनुमान करू नका. तुमचंच घर आहे. आम्हाला कल्पना आहे तुमची कोंडी झालेली आहे. वसुधा वहिनींच्या हट्टी स्वभावापायी नारायणचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमचंही तारुण्य जबाबदारीच्या ओझ्यानं पिचतंय. एक मुलगा मौज करतोय आणि दुसरा मुलगा राब राब राबतोय. पण यावेळी मी गप्प बसणार नाही. हो, जावई बापू, साधी गोष्ट आहे. मला जर त्या जमिनीवर कब्जा करायचा असता तर तो मी कधीच केला असता ना. पण त्या जमिनीला मी अजून हात लावलेला नाहीये. ती तशीच पडीक आहे. आता याच्यापेक्षा मोठा पुरावा मी तुम्हाला काय देऊ? गावाला? आता मध्येच गावाला जायचं कुठे काढलं साई? आई, इकडे केवढा गोंधळ चालू आहे. त्यातून पोळी भाजी केंद्राकडे कोण लक्ष देणार? तू, संपदा आणि उमेश. पण तुला जायलाच हवं काही नाही. म्हणजे तू नसलीस की आधार नसल्यासारखं वाटतं. म्हणजे अगदी सावलीतून उन्हात आल्यासारखं वाटतं. कळते मला संपदा. पण ज्या आई जगदंबेने आपल्या सगळ्यांना छत्रछाया दिली, संकटाच्या प्रत्येक कडकडीत उन्हात आपल्या डोक्यावर सावली धरली, त्या आई जगदंबेला मी विसरले. शिवापूरला मी तिचं मंदिर बांधेन असं कबूल केलं होतं. खूप चूक झाली ग माझ्या हातून. मंदिर बांधणं तर सोडाच, एवढ्या वर्षात मी एकदा सुद्धा तिच्या दर्शनालाही गेले नाही. त्यामुळे एका मागून एक संकट येणार नाही तर काय. अगं पण आई, मला माहितीये उमेश तुला काय म्हणायचंय ते. जी आई काही सुद्धा मागत नाही आपल्याकडून खऱ्या भक्तीशिवाय, पण आपण तिला लक्षात ठेवतो की नाही हे मात्र ती नक्की पाहते.
ती म्हणते साक्षात देवीला दिलेला शब्द तुम्ही पाळू शकत नाही, तर जगण्याच्या व्यवहारातला शब्द तुम्ही कसा पाळणार? आणि एक खरं आयुष्य कसं जगणार? मी माझा शब्द पाळला नाही उमेश, मला जायलाच हवं. ठीक आहे, तू जा, निश्चिंत मनाने जा. आम्ही सांभाळू इथे सगळं. हे नारायणच्या जमिनीचे कागदपत्र. मी बरेच वर्ष नारायणची ठेव म्हणून जपून ठेवले होते. आणि देवाने पण माझ्या भावनेला दाद दिली. नारायणच्या मुलाला माझ्या समोर माझा जावई म्हणून उभा केला. आता मोठ्या विश्वासानं ज्याची जमीन त्याला दिल्याचा आनंद मी साजरा करेन. तुम्ही असं काहीतरी केलं असेल याची कल्पनाही नव्हती मला. फार पुण्याचं काम केलंय बघा तुम्ही. हो बाबा, आय एम सॉरी. मी रागाच्या भरात खूप काही बोलले हो तुम्हाला. प्लीज मला माफ करा ना. अरे काय हे कसलं आभार प्रदर्शन लावलंय तुम्हा लोकांनी? मी काहीच केलं नाही. मी फक्त आपलं कर्तव्य पार पाडलं. आणि आता तर मला असं वाटतंय बरं का, ऐकताय का, की शेखर निशानी सरळ आपल्या गावी चलावं आपल्या बरोबर आणि आपली शेती पाहावी. काय जावं बापू, पटतंय का? हा? गावाकडे आमचा मोठा बंगला आहे. आमच्या बंगल्यात राहा. आणि हो, तुमच्या पडीक जमिनीत पुन्हा नव्याने पिकं डोलू द्या. नोकरी बिकरी तर सोडा हो. आणि तुमची जमीन काय आणि आमची जमीन काय? नाही, आमची जमीन आता नाहीच, सगळंच तुमचं आहे. पण देखरेख करायला एक कर्तबगार माणूस हवा. तेव्हा तुम्ही दोघेही लगेच गावी रवाना व्हा. नाही, मला थोडा वेळ हवाय विचार करायला. अहो, थोडा काय, भरपूर वेळ घ्या. पण मी काय म्हणतो, अहो, शेखररावांनी निर्णय घेण्याआधी गावाकडे जावं, सगळं समक्ष स्वतःच्या डोळ्याने बघावं आणि मग काय तो निर्णय घ्यावा. ठीक आहे. उत्तम. ही दोघं तर अगदीच लहान होती. शेखर जरा मोठा होता आणि हे दृष्ट लागण्यासारखं मजबूत हाडपेर होत. चेहऱ्यावर नेहमी हसू, कामाचा उत्साह. उमेश, अरे आम्ही सगळे मिळून ना आई जगदंबेला जायचो. तिच्या उत्सवाच्या दिवशी धुपादीपानी ओवाळणी करायचो आणि सगळे दंग होऊन आरती म्हणायचो. रे आम्ही पुरणपोळीचं नैवेद्य करायचो आणि तिथेच बांधावर बसून सगळे प्रसाद खायचो. आई प्रसन्न झाली हे हृदयाला कळायचं रे आमच्या.
आणि आता ती रागावली हेही कळतंय. अगं पण आता जातेस ना तू आई. घाबरू नकोस. तुझी देवी तुझ्यावर पुन्हा प्रसन्न होईल. तिला तुझी भक्ती माहिती आहे. खरंच रे, तिने कधीही साथ सोडली नाही आमची. म्हणूनच तुला आमच्याकडे पाठवलंय तिने. उमेश, तुझ्यामुळेच माझं कुंकू एवढं सुखरूप पाहते रे मी. आणि आता यांची जबाबदारी मी तुझ्यावर टाकून जाणार आहे. हो आई, काळजी करू नकोस. उद्याच मी पार्वतीला घरी बोलावून घेते आणि सगळ्या सूचना देते. अहो, तुम्ही ठीकठाक झाल्यावर ना मी तुम्हाला घेऊन जाईन आपल्या गावात, आपल्या घरी, आपल्या शेतात.